नमस्कार मित्रांनो, आजचा व्यक्तिवेध आहे ओसामू सुझुकी. सुझुकी मोटार कॉर्पोरेशनसारख्या बड्या जपानी कंपनीच्या अध्यक्षपदी राहूनही हे सुझुकी-सान इकॉनॉमी क्लासमधून विमान प्रवास करत असत. काटकसर हा शब्द ओसामू सुझुकी यांच्यासाठीचा परवलीचा शब्द होता. त्यामुळेच सुझुकी मोटार कॉर्पोरेशनसारख्या बड्या जपानी कंपनीच्या अध्यक्षपदी राहूनही हे सुझुकी-सान इकॉनॉमी क्लासमधून विमान प्रवास करत. वातानुकूलनाचा खर्च कमी असावा यासाठी कारखान्यांच्या छपराची उंची कमी करण्याकडे त्यांचा कटाक्ष असे. जपानी मध्यमवर्गाला परवडतील अशा किफायती, छोट्या आणि कमी किमतीच्या मोटारी बनवण्याचे त्यांचे धोरण पुढे त्या देशाची सीमा ओलांडून ज्या देशात स्थिरावले आणि प्रचंड यशस्वी झाले तो देश म्हणजे भारत. आज मारुती सुझुकी म्हणून सुपरिचित आणि अतिदर्शित असलेल्या मोटारी भारतात धावण्यामागे तत्कालीन भारत सरकार इतकेच ओसामू सुझुकीचे प्रयत्नही कारणीभूत ठरले. भारतात मोटार संस्कृतीच्या आद्य काळात म्हणजे साधारण 1970 ते 80च्या दशकात मोटारी बनवण्यासाठी सरकारच उत्सुक होते. 1971 मारुती कंपनीची स्थापना झाली. त्या काळातील एक प्रभावी राजकीय व्यक्तिमत्व इंदिरापुत्र संजय गांधी यांनी परवडणाऱ्या मोटारींच्या निर्मितीचा प्रकल्प प्रतिष्ठेचा बनवला होता. केवळ इच्छा आणि प्रतिष्ठेतून काही भागणार नव्हते. एखाद्या सुस्थापित परदेशी भागीदाराची नितांत गरज होती. रेनॉ, सुबारू, फियाट अशा अनेकांशी बोलणी झाली नि फिसकटली. त्यात आणखी एक नाव सुझुकीचेही जोडले गेले. सुझुकीचा प्रस्ताव सरकारच्या पसंतीस उरला नाही, पण जगाच्या कोणत्या तरी देशात क्रमांक 1 वर असावे ही ओसामू सुझुकी यांची इच्छा प्रबळ होती. पुढे योगायोगाने किंवा अपघातानेच प्रस्तावाचा फेरविचार करण्याची विनंती भारत सरकारला करण्यात आली. ती मान्य झाली आणि एका प्रदीर्घ, विशाल आणि यशस्वी मोटार पर्वाला सुरुवात झाली. सुझुकी यांचा तो निर्णय निसंशय धाडसी होता. कारण 1980च्या दशकात तरी भारतीय अर्थव्यवस्था पुरेशी बंदिस्त होती आणि हमारा बजाजच्या जमान्यात मोटार ही चेनच मानली जायची. पण मूळ जपानी अल्टोला नवीन साथ चढवून मारुती सुझुकी 800 ही नवीन चिमुकली मोटार भारतीय बाजारपेठेत दाखल झाली आणि तिने अनेक विक्रम मोडले. तिचे अनेक वंशज आजही आपापल्या विभागात अग्रक्रमावर आहेत. प्रवासी मोटार बाजारपेठेत आज मारुती सुझुकीचा वाटा 40% इतका आहे. जगात एखाद्या मोटार कंपनीचे पूर्णपणे नवीन बाजारपेठेत अशा प्रकारे स्थान प्रस्थापित केल्याचे दुसरे उदाहरण आढळत नाही. हे ओसामू सुझुकी यांच्या द्रष्टेपणातून शक्य झाले. ते विलक्षण व्यवहारवादी होते. सुझुकीला टिकवण्यासाठी त्यांनी सुरुवातीच्या काळात टोयोटासारख्या प्रतिस्पर्धी कंपनीचे इंजिन वापरण्याचा निर्णय घेतला आणि टोयोटानेही तो प्रस्ताव मान्य केला. आपण मरेपर्यंत सुझुकीची सूत्रे सांभाळणार असे ते गमतीने सांगत. पण 8 वर्षापूर्वी त्यांनी ती आपल्या मुलाकडे सोपवली. नुकतेच ते वयाच्या 94व्या वर्षी निवर्तले, तरी त्यांनी भारतीय बाजारपेठेवर उमटवलेला ठसा अमिटच आहे. धन्यवाद.